नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. कापूस बाजार आणि उद्योगांचं लक्ष या पुढच्या काळात सीसीआयच्या कापूस विक्रीकडे असेल. कारण सीसीआयच्या कापूस विक्रीच्या दराचा आपल्या कापूस बाजाराच्या दरावर थेट परिणाम दिसून येऊ शकतो. सीसीआयने जर कापसाची विक्री म्हणजेच कापूस गाठींची विक्री कमी भावात केली तर याचा दबाव आपल्या कापूस दरावरती येईल आणि जर जास्त भावात विक्री केली तर आपल्या कापूस बाजाराला याचा आधार मिळेल. सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी नुकतंच सीसीआयची कापूस खरेदी, सीसीआयकडील कापसाचा स्टॉक तसंच सीसीआयची कापूस गाठींची विक्री आणि विक्रीमधील कापसाचा भाव याची माहिती दिली आहे. मग नेमकं सीसीआयची स्ट्रॅटेजी काय आहे आणि याचा आपल्या कापूस बाजारावर नेमका परिणाम काय होऊ शकतो याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात कापसाच्या भावापासून. आता आपल्याला माहितच आहे की आजपासून पुढचे 3 दिवस कापूस बाजार बंद असणार आहे. आज गुड फ्रायडे, नंतर शनिवार आणि रविवार. त्यामुळे कापसाच्या बाजारातील व्यवहार हे मंदावलेले होते. आता खेडा खरेदीमध्ये काही ठिकाणी कापसाची खरेदी विक्री सुरू होती. या खेडा खरेदीमध्ये कापसाला 7,300 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आता ज्या काळामध्ये आठवड्याच्या शेवटी सुट्ट्या लागून येतात त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कापूस बाजारावर देखील याचा परिणाम होत असतो. एकतर व्यवहार मंदावलेले असतात आणि ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकरी कापूस विकत असतात, त्यामुळं कमी भावसुद्धा मिळत असतो. त्यामुळे जर आवश्यकता नसेल तर ह्या पुढच्या 2-3 दिवस कापूस विक्री टाळावी असं आवाहन अभ्यासकांनी केलंय. आता येऊयात मूळ मुद्द्याकडं की नेमकं सीसीआयची कापूस खरेदी कशी झाली आहे, सीसीआयकडे किती स्टॉक आहे, कोणत्या राज्यामध्ये किती खरेदी केली आणि सीसीआयच्या कापूस विक्रीचा भाव काय आणि याचा आपल्या कापूस बाजारावर पुढच्या काळात काय परिणाम होऊ शकतो, म्हणजेच एप्रिलमध्ये कापसाचा भाव काय राहू शकतो याचा आढावा घेऊयात. आणि सुरुवात करूयात सीसीआयच्या कापूस विक्रीपासून. सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी स्पष्ट केलं की सीसीआयनं देशभरामध्ये आतापर्यंत जवळपास 33 लाख गाठी कापूस खरेदी केली आहे आणि त्यापैकी 5 लाख गाठी कापसाची विक्री देखील केली आहे. गुप्ता यांनी असंही सांगितलं की देशातील बाजारामध्ये दैनंदिन कापसाची आवक ही 80,000 ते 1 लाख गाठींच्या दरम्यान मागच्या काही आठवड्यांपासून आपल्याला दिसून येते. आणि आपण जर देशात रोजचा कापूस वापर म्हणजे देशातील उद्योगांना रोज किती कापूस लागतो याचा जर विचार केला तर हा कापूस लागतो 85,000 गाठी. म्हणजेच उद्योगांना जेवढा कापूस लागतो सरासरी त्या दरम्यान आपल्याला कापसाची आवक दिसून येते. गुप्ता पुढे असंही सांगतात, सीसीआयची कापूस विक्री ही कस्तुरी कॉटन भारत या ब्रँड खाली केली जाते आणि या कापसाला सध्या चांगला भाव मिळतोय कारण आपल्याला माहिती आहे की सीसीआयनं चांगल्या गुणवत्तेचा कापूस खरेदी केलाय. आता गुणवत्ता चांगली असल्यामुळे साहजिकच सीसीआयच्या कापसाला चांगला भाव मिळतोय आणि सीसीआय उद्योगांनी मागणी केली तरीही कमी भावात कापूस द्यायला तयार नाहीये. त्यामुळे गुप्तांनी असं सांगितलं की सीसीआयच्या कापसाला सध्या बाजार भावापेक्षा जास्त भाव मिळतोय. म्हणजे बाजारामध्ये कापूस गाठी ज्या भावात मिळतात त्यापेक्षा जास्त भाव सीसीआयच्या कापूस गाठींना मिळतो कारण क्वालिटी चांगली आहे. आता क्वालिटी चांगली असल्यामुळं साहजिकच सीसीआयच्या कापसाचे भाव जास्त असल्यानं याचा बाजाराला देखील आधार मिळतोय. आता उद्योगांची एक भिस्त असते की सरकारकडे म्हणजे सीसीआयकडे जो कापूस असतो तो कमी भावात मागायचा आणि त्यामुळे काय होतं की आपल्या बाजारामध्ये सुद्धा दर कमी होत असतात. परंतु सीसीआय यंदा कमी भावात कापूस देण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि त्यातल्या त्यात उद्योगांना यंदा तोटा होत तर नाही आहे कारण भारतातील कापसाचे भाव हे आंतरराष्ट्रीय भावापेक्षा कमीच आहेत. ही सगळी परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर सीसीआयची जी काही कापूस विक्री आहे त्याचा आधार आपल्याला बाजाराला मिळताना दिसून येतोय. त्यामुळं पुढच्या काळात म्हणजेच आपला मार्च आता संपेलच, एप्रिलच्या सुरुवातीपासूनच आपल्याला बाजारामध्ये परिवर्तन होताना दिसेल, म्हणजेच बाजारामध्ये बदल होऊ शकतो. अभ्यासकांनी असं सांगितलं की एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये कापसाचा बाजार पूर्वपदावर येऊ शकतो, म्हणजे पूर्व पातळीच्या दरम्यान दर जाऊ शकतात. अभ्यासक असं सांगतात की एप्रिलमध्ये कापसाचा भाव पुन्हा एकदा 8,000ची पातळी गाठू शकतो. तर मेपर्यंत कापसाच्या भावामध्ये आपल्याला 5 ते 7 टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून येऊ शकते अशी देखील शक्यता आहे. त्याला आणखीन एक कारण आहे ते म्हणजे देशांतर्गत बाजारात कापसाला मागणी देखील चांगली आहे. आता आपल्याला माहिती आहे की यंदा उद्योगांकडे कापूस कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे उद्योगांची मागणी देखील चांगली आहे, त्यामुळे कापसाला उठाव चांगला मिळतोय आणि निर्यातीसाठी देखील मागणी कायम आहे. सूत आणि कापड निर्यात देखील चांगली होते, म्हणजेच मागणी आहे, त्यामुळे सूत आणि कापड उद्योगांकडून कापसाला देखील उठाव मिळतोय. या सगळ्या घडामोडी म्हणजेच ह्या सगळे घटक कापूस बाजाराला आधार देणारे आहेत. त्यामुळेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये की जेव्हा आपले जास्तीत जास्त शेतकरी की ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे हे शेतकरी विक्री करतील त्या महिन्यामध्ये कापूस बाजाराला आधार मिळालेला असू शकतो. ललित कुमार गुप्ता यांनी असंही सांगितलं की सीसीआयनं देशात आतापर्यंत 33 लाख गाठी कापूस खरेदी केलाय. यापैकी सर्वाधिक कापूस म्हणजे 24 लाख गाठी कापूस एकट्या तेलंगणात खरेदी करण्यात आला. त्यानंतर कापूस खरेदी झाला तो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील खरेदी आहे 2.44 लाख गाठी,
म्हणजे 2,44,000 गाठींची। आपण जर पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणजे तेलंगणा इथे झालेली खरेदी आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजे महाराष्ट्र इथे झालेली खरेदी ही जर पाहिली तर खूप मोठी तफावत दिसून येते। त्यानंतर मध्य प्रदेशात 1,30,000 गाठी आणि आंध्र प्रदेशात 1,27,000 गाठींची खरेदी CCIने केली आहे। थोडक्यात काय तर जास्तीत जास्त खरेदी ही तेलंगणात झाली होती। मागच्या 2 महिन्यांपासून CCIची कापूस खरेदी खूपच कमी झाली आहे आणि पुढच्या काळात देखील CCIला कापूस मिळेल याची शक्यता नाही आहे। कारण फेब्रुवारीपासूनच कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत गेली आणि फेब्रुवारी महिन्यातच कापसाने हमीभावाचा टप्पा पार केला होता। कापूस हमीभावाच्या पुढे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी CCIला विक्री बंद केली, म्हणजेच CCIला कापूस मिळत नव्हता। गुप्ता यांनी सांगितलं की CCIला शेवटचा जो कापूस मिळाला तो 4 मार्च रोजी मिळाला, त्यानंतर कापूस मिळाला नाही। तरीही CCIची खरेदी केंद्र सुरू आहेत, पण CCIला यापुढच्या काळात देखील कापूस मिळेल अशी शक्यता नाही आहे, कारण सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा 7 ते 8% जास्त भाव मिळतोय। गुप्ता यांनी सांगितलं की जो कापूस CCI खरेदी करतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कापूस हा किमान सरासरी 7,500 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय, म्हणजेच CCIच्या दरापेक्षा 7 ते 8% दर खुल्या बाजारात कापसाला मिळतोय। त्यामुळे शेतकरी CCIला कापूस देणार नाहीत। आता या पुढच्या काळामध्ये CCIची कापूस विक्री कशी राहते आणि त्याचा आपल्या कापूस बाजारावर नेमका कसा परिणाम होतो हे आम्ही तुम्हाला सांगतच राहू। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।